नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 6वी प्राचीन भारत सांस्कृतिक धडा 10वा। या धड्यामध्ये भाषा आणि साहित्य, लोकजीवन, विज्ञान, शिक्षणाची केंद्रे, स्थापत्य आणि कला या विषयाची माहिती पाहणार आहोत। तर पहिला जो भाग आहे भाषा आणि साहित्य, याची माहिती पाहूया। प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची परंपरा होती। संस्कृत, अर्धमागधी, पाली आणि तामिळ अशा भाषांमधून ही साहित्य निर्मिती झाली। त्यामध्ये धार्मिक साहित्य, व्याकरण ग्रंथ, महाकाव्य, नाटक, कथा साहित्य अशा अनेक प्रकारच्या लेखनांचा समावेश आहे। त्यामध्ये पहिलं साहित्य आहे संगम साहित्य। आता संगम म्हणजे विद्वान साहित्यांच्या सभा। या सभामध्ये संकलित झालेले साहित्य संगम साहित्य म्हणून ओळखले जाते। हे तामिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे। या साहित्यातील शिलपधिकरम आणि मणिमेखलाई ही महाकाव्ये प्रसिद्ध आहेत। संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते। त्यानंतर दुसरं साहित्य आहे धार्मिक साहित्य। धार्मिक साहित्य यामध्ये आगम ग्रंथ, त्रिपिटक आणि भगवद्गीता हे ग्रंथ महत्त्वाचे आहेत। जैन आगम ग्रंथ, अर्धमागधी, शेरशेनी आणि महाराष्ट्री अशा प्राकृत भाषांमध्ये लिहिलेले आहेत। वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आला आहे। अपभ्रंश भाषेत महापुराण, चरित्रे, कथा इत्यादी वाङ्मय आहेत। सिद्धसेन दिवाकरने समयीसूक्त हा न्यायशास्त्रीवरील प्राकृत ग्रंथ लिहिला। विमलसुरींनी पौमचर्य या प्राकृत काव्यात रामकथा सांगितली आहे। हरिभद्रसुरीचा समयराई कहा व उद्योत नसुरीचा कुवलयमाला कहा हे ग्रंथही विशेष प्रसिद्ध आहेत। त्यानंतर त्रिपिटक आपण पाहूया। त्रिपिटकमध्ये 3 पिटक आहेत। पिटक म्हणजे पेटी, याचा अर्थ विभाग आहे। त्रिपिटक या पाली भाषेत लिहिलेले आहे। 3 वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य यात आहेत। पहिलं आहे ते सुप्त पिटक। यामध्ये गौतम बुद्धाच्या उपदेशाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहेत। या वचनांना सुक्ते म्हणतात। दुसरं आहे विनय पिटक। विनय पिटक येथे विनय या शब्दाचा नियम असा अर्थ आहे। यात बौद्ध संघातील भिक्खू आणि भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम दिलेले आहेत। तिसरं आहे ते आदिधम्मपिटक। यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहेत। त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा अट्ठकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे। ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या, त्या थेरीगाथा या ग्रंथात संकलित करण्यात आल्या आहेत। त्या पाली भाषेत आहेत। भगवद्गीता हा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे। हिंदू धर्माचा हा पवित्र ग्रंथ आहे। फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितले आहे। ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे असे त्यात सांगितले आहे। इसवी सनाच्या 8व्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले। ज्ञान आणि वैराग्य या गोष्टीवर त्यांनी भर दिला। उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथावर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला। त्यांनी भारताच्या 4 दिशांना बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली आहे। अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्याने लिहिलेला आहे। उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याची सविस्तर चर्चा त्यांनी या ग्रंथात केलेली आहे। त्यानंतर व्याकरण ग्रंथ। पाणिनी या व्याकरणकाराने लिहिलेले अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो।
पंतजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला. या ग्रंथात पणिनीच्या अष्टाध्यायी या ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण केले आहेत. अर्ष आणि अभिजात महाकाव्य. रामायण आणि महाभारत ही दोन प्राचीन भारतातील अर्ष महाकाव्य आहेत. अर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले रामायण हे महाकाव्य वाल्मिक ऋषींनी रचले आहे. रामायणातील कथेचे नायक श्रीराम आहेत. महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचले. कौरव आणि पांडव यांतील युद्धाचा हा विषय आहे. या महाकाव्यात कृष्णाच्या चरित्राचे वर्णन आहे. महाभारतात विविध मानवी भावनांचे आणि त्यांच्या परिणामाचे व्यापक दर्शन घडते. भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य, कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखले जाते. अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश आणि कुमारसंभव तसेच भारवीचे किरातार्जुनीय आणि मागाचे शिशुपाल वध ही प्राचीन कालखंडातील महाकाव्ये विख्यात आहेत. नाटक. गायन, वादन आणि नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे. या कलेची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र या भरत मुनींनी लिहिलेल्या ग्रंथात केलेली आहे. या कलांना संवादाची जोड देऊन केलेले सादरीकरण म्हणजे नाटक. प्राचीन संस्कृत नाटकामध्ये भास या नाटकाराचे स्वप्न, वसावदत्त, कालिदासाचे अभिज्ञानकुंतल